नमस्कार मैत्रिणींनो, अर्चना मसाला स्टोरीजमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण वेगळ्या प्रकारचे पराठे बनविणार आहोत। मी असे पराठे पहिल्यांदाच खाल्ले आणि इतके भन्नाट लागते ना। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे 2 ते 3 बटाटे उकडून छान मॅश करून घेतलेले आहे। नंतर एका कढईत थोडे तेल घेतले। तेल थोडेच घ्यायचे। त्यात थोडी मोहरी घातली, थोडे जिरे घातले, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली मिरची ती घातली आणि छान परतून घेतले। कांदा आणि मिरची छान परतून झाली की त्यात थोडी हळद घालायची, थोडे लाल तिखट घालायचे आणि चवीनुसार मीठ घालायचे। नंतर मॅश केलेले बटाटे ते आपण यात घालणार आहोत आणि छान परतून घेणार आहोत। हे बटाटे आपल्याला छान परतून घ्यायचे आहे। इथे बटाटे छान परतून झाले, त्यात मी थोडी कोथिंबीर घातली आणि गॅस बंद करून हे आपण वेगळे ठेवूया। नंतर 2 वाट्या मी गव्हाचे पीठ घेतले, त्यात थोडे जिरे घातले, हातावर चोळून मी ओवा घातलेला आहे। थोडी हळद घालायची, लाल तिखट घालायचे आणि चवीनुसार मीठ घालायचे। मी इथे मेथी छान स्वच्छ करून धुवून ती बारीक बारीक चिरून ती इथे घातलेली आहे। ती आपल्या इच्छेनुसार घालू शकतो, कमी जास्त आपण मेथी करू शकतो। नंतर थोडी कोथिंबीर घातली आणि छान असा सॉफ्ट डो मी इथे तयार करून घेणार आहे। हे पूर्ण आपण मिक्स करून छान आपण याला भिजवून घेऊया। सॉफ्ट अशी आपला डो तयार आहे आणि 10 मिनिट आपण याला झाकून ठेवू। छान सॉफ्ट आपला डो तयार आहे। नंतर मी एक मोठा गोळा घेतलेला आहे, त्याला गोल गोल असे गोळा तयार केला आणि आपण पुरण भरतो तसे आपण याला वाटीप्रमाणे करून घेणार आहोत। आणि यात आपण पुरणाप्रमाणे बटाट्याचे सारण भरून घेणार आहोत आणि हे दाबून दाबून आपण पूर्ण याला पॅक करून घेऊ। पूर्ण कडे आपण असे दाबून घेतलेले आहे। पुरणाची पोळी बनवतो त्याप्रमाणे आपण यात सारण भरून हे असे गोळा तयार करणार आहोत आणि छान आपण याला दाबून घेणार आहोत, म्हणजे सारण सगळीकडे पसरलं जाईल। नंतर पिठामध्ये गोळा बुडवून आपण छान याला हलक्या हाताने लाटून घेणार आहोत। हलक्या हाताने लाटून जाडसर पोळी आपण याची तयार करून घेणार आहोत। याची अशी जाडसर पोळी आपली तयार आहे। हे बघा, पोळी आपली पराठा छान लाटून तयार आहे। नंतर तव्यावर थोडे तेल लावूया आणि यावर लाटलेला पराठा आपण छान भाजून घेणार आहोत। वरून सुद्धा आपण थोडे तेल लावलेले आहे आणि छान दोन्ही साईडने खरपूस असे आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे। हे पराठे एकदा नक्की करून बघा, खूप छान लागते। रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट नक्की करा।